नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ टॉपिक या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी जो आहे तो मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे। बघा याबद्दलची काय सविस्तर माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर माहिती संपूर्ण समजणार नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा शेतकरी मित्रांनो, काय म्हटले, राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी फार्मर आयडी साठी नोंदणी केली आहे आणि त्यांना आता त्यांच्या युनिक आयडी साठी अधिकृत संदेश मिळू लागले आहे। आणि यामुळे काय झाले, अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे हे अजिबात माहीत नाही आणि असा प्रश्न विचारला जात आहे। चला तर मग या प्रक्रियेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ। त्या अगोदर जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुम्हाला माहिती संपूर्ण समजणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। बघा मित्रांनो, काय म्हटले, फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय, राज्य सरकारने अग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी कार्ड सुरू केले आहे आणि या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन माहिती, त्याचप्रमाणे पिकांचे उत्पादन, बाजारभाव आणि मालकी हक्क, इतर शेती संबंधीची काही माहिती आहे ती एका ठिकाणी संकलित केली जाईल। आणि भविष्यात काय केले, शेतकऱ्यांना कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड म्हणजेच कुठलं फार्मर आयडी कार्ड हे महत्त्वपूर्ण साधन आहे ते ठरेल, बरोबर। त्यानंतर काय म्हटले, फार्मर आयडी डाउनलोड कसा तुम्ही कराल। सर्वप्रथम ही जी लिंक आहे या लिंकला तुम्हाला भेट द्यायची आहे। ही काळजी करू नका, ही जी लिंक आहे ही तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, त्या ठिकाणी तुम्ही या लिंकला क्लिक करून भेट देऊ शकता, ठीक आहे। तर बघा मग पुढे काय म्हटले, त्यानंतर आपला आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे। पहिला सुरुवातीला या लिंकवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक वेब पेज ओपन होईल, त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड असेल, आधार कार्डचा क्रमांक तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे। आणि जर तुम्ही यापूर्वी जर नोंदणी केली असाल तर आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमची नोंदणी माहिती आणि युनिक फार्मर आयडी स्क्रीनवर दिसेल। सध्या यामध्ये दुरुस्तीचा पर्याय नाही, त्यामुळे आधी दिलेली जी माहिती आहे तीच दिसेल, बरोबर। तर बघा मग त्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, जे फार्मर आयडी आहे ती पीडीएफ कशी डाउनलोड करायची याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया। बघा पुढे जाऊन काय करायचं, स्क्रीनवर दिसणाऱ्या व्ह्यू डिटेल्स वर पर्यायावर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती समोर दिसेल आणि वरच्या पासूनच जनरेट पीडीएफ किंवा डाउनलोड पीडीएफ हा पर्याय दिसेल आणि त्यावर क्लिक करून तुमचा फार्मर आयडी हा पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येईल। बघा अत्यंत सोपी पद्धत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही फार्मर आयडी जी आहे ते डाउनलोड करू शकता पीडीएफ मध्ये। त्या ठिकाणी तुम्ही ते फार्मर आयडी तुमच्या मोबाईलवर डाउनलोड होईल, त्या ठिकाणी तुम्ही नंतर ते प्रिंट करून तुम्ही त्याचं लॅमिनेशन करून वापरू शकता आणि ते तुमच्याकडे ठेवू शकता। ज्यावेळी भविष्यात ज्यावेळी तुम्हाला या संदर्भात जे शासन निर्णय येईल त्या ठिकाणी त्यावेळी तुम्हाला त्याचा उपयोग होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद।